नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण भेट देणार आहोत ऐतिहासिक व धार्मिक अशा देवस्थानाला। तर मंडळी, जेजुरी येथे असलेले सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे पवित्र तीर्थस्थान आणि देव खंडोबाचं गडावरचं देव। जेजुरी हे पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध शक्तिपीठ आहे। इथे दरवर्षी लाखो भक्त येतात। तर चला मंडळी, आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया आणि जाणून घेऊया या देवस्थानाबद्दल। हे आपण पाहू शकता, येथे संभाळी वाद्य वाजवलं जात आहे। ही येथील प्रथा आहे व सुप्रसिद्ध वाद्य आहे। मंदिर साधारणतः जमिनीपासून 2618 फूट वरती आहे व या मंदिराला एकूण जवळपास 450 पायऱ्या आहेत। तसेच या गडावर गणपतीचे देखील मंदिर आहे। तर चला आपण दर्शन घेऊया। तर हे आपण पाहू शकता, दगडापासून बनलेले भव्य असे खंडोबाचे मंदिर। सह्याद्रीच्या कुशीत श्रद्धा आणि शक्तीचं प्रतीक असलेले खंडोबा देव। तर आता आपण पाहूया खंडोबा देवाबद्दल काही माहिती। खंडोबा हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात लोकप्रिय असलेले कुलदैवत आहे। विशेषतः धनगर, माळी, कुणबी, मराठा आणि इतर समाजाचे श्रद्धास्थान आहे। तसेच खंडोबा हे शिवाचे युद्धरूप मानले जाते। त्यांना मल्हारी मार्तंड किंवा मल्हार असेही म्हटलं जातं। हे रौद्र रूप असून भक्तांच्या रक्षणासाठी मनी आणि मल्य नावाच्या दैत्याचा वध केल्याची कथा प्रसिद्ध आहे। दरवर्षी पौष शुद्ध प्रतिपदेपासून जेजुरीला मोठी यात्रा भरते। तळी, अर्पण, भंडारा उधळण, टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तगण जेजुरी गडावर पोहोचतात। ही आहे दर्शन रांग। चला तर आता आपण खंडोबा देवाचे दर्शन व आशीर्वाद घेऊया। तर तुम्ही पाहू शकता, जेजुरी खंडोबा मंदिरात तळी हा एक खास धार्मिक विधी आणि परंपरा आहे। भक्तगण जेव्हा नवस पूर्ण होतो किंवा काही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून खंडोबाच्या चरणी नवस करतात, तेव्हा तळी अर्पण हे आहे गडावरून दिसणारं दृश्य। हा संपूर्ण जेजुरी परिसराचा विहंगम नजारा मनाला शांती देतो। तर जेजुरी गडावरून आपण जेजुरी हे पूर्ण शहर पाहू शकतो।
तर मंडळी, हे आहे खंडोबा देवाची पत्नी बानुबाईचे मंदिर। तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हे आम्हाला नक्की कळवा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। येळकोट येळकोट, जय मल्हार।